श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू कॅलेंडरच्या मुख्य दिवसांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला अखादी तीज असेही म्हणतात. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते. त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव हा कधीच संपत नाही. अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे. याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीवरती परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतार घेतला. तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही सुद्धा साजरी केली जाते आणि म्हणून या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी या आईकडून म्हणजेच अन्नपूर्णा मातेकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढत असते. आता अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने घराची भरभराट होते, घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही. परंतु आता सोन्याचे नावसुद्धा आपल्या तोंडात घेतले तरी आपल्याला भीती वाटते. कारण सोन्या चांदीचे भाव हे इतके वाढलेले आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना खरंच सोनं खरेदी शक्य नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे का, या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्या आपण खरेदी केल्या तर आपल्या घराची भरभराट होईल. माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहील. आणि जर या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती ह्या वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या तर या वस्तूंमुळे आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहे आणि जी आपल्याला अक्षय तृतीयेला खरेदी करायची आहेत, यानंतर त्या वस्तूंचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला खरेदी करायच्या नाही. कारण अक्षय तृतीयेच्याच दिवशी आपण सोनं चांदी खरेदी करतो आणि म्हणून त्याच दिवशी ह्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या अतिशय स्वस्त वस्तू आहेत, सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत आणि खरं तर सोन्या चांदीपेक्षाही याच वस्तूंचा खरा मान आहे. या वस्तू जर तुम्ही या अक्षय तृतीयेला खरेदी केल्या तर अक्षय पुण्य आणि समृद्धी तुम्हाला प्राप्त होईल. ह्या वस्तू इतक्या शुभ मानल्या जातात की या वस्तूंची खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात भरभराट येईल आणि तुम्हाला कधीही धन संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. आता जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो तुम्ही अक्षय तृतीयेला करू शकता. कारण त्यामध्ये कधीही तोटा होत नाही. नवीन घर, नवीन वाहन
किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता, कारण ते कधीही संपत नाही. ती कधी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावरती येत नाही. याचा मागचा अर्थ हा असाच होतो. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही खरेदी करूच शकतात. आता हा सण फक्त सोनं चांदी खरेदी करण्याचाच आहे का, तर अजिबात नाही. हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो. या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते. पितरांच्या सेवेसोबतच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करायची आहे. कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने त्यांचा मिळणारा कृपा आशीर्वाद हा आपल्याकडे अक्षय राहत असतो आणि आपल्या घरातून लक्ष्मी ही कधीही काढता पाय घेत नाही. आता आपल्याला या अक्षय तृतीयेला अशा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ते आपण पाहणार आहेत. या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अगदी भरभरून येते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीचा घडा. आता अक्षय तृतीया ही उन्हाळ्यामध्ये येते आणि या दिवशी मातीचा नवीन घडा खरेदी करणे आणि तो पाण्याने भरून दान करणे याला जलदान म्हणतात. आणि हे दान सोन्याच्या दाना इतकेच प्रभावी मानले जाते. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरात शीतलता व शांती नांदत असते. आता जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर या अक्षय तृतीयेला तुम्हाला करा आणि केळी ही खरेदी करायची आहेत. ती पाण्याने भरून तुम्हाला ठेवायची आहे, त्याची पूजा करायची आहेत आणि यानंतर ती केळी आणि तो करा जो आहे तर तो तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचा आहे. यामुळे सुद्धा पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माठाची खरेदी केली नसेल, उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाणी पिण्यासाठी माठ आणत असतो आणि त्यातलं पाणी पित असतो आणि तो माठसुद्धा या अक्षय तृतीयेला जर खरेदी केला तर तो सोन्यापेक्षाही मौल्यवान मानला जातो आणि म्हणून या दिवशी तुम्ही माठाची खरेदीसुद्धा करू शकता. या दिवशी माठ खरेदी केला तर तो स्वच्छ धुवून पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या माठाजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दिवा का लावायचा आहे? कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाणी असतं, पिण्याचं पाणी असेल, साठवणीचं पाणी असेल, तर तिथे आपल्या पितरांचा वास असतो आणि म्हणून पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला तिथे माठाजवळ एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीचे रोप. आता तुळशीचं रोप जर तुम्हाला सांगितलं तर ती खूप साधारण गोष्ट वाटेल, परंतु खरं सांगू का, तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जिथे तुळस असते ना तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि अक्षय तृतीयेला नवीन तुळशीचं रोप घरी आणणे किंवा अंगणात लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीचं रोप खरेदी केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते आणि घरातील दारिद्र्य, गरिबी ही कायमची दूर होते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे एखादी पिवळी वस्तू किंवा पिवळे वस्त्र. आता पिवळी वस्तू किंवा पिवळं वस्त्र हे का खरेदी करायचं आहे? कारण पिवळा हा जो रंग आहे ना, हा रंग भगवान विष्णू आणि बृहस्पती ग्रहाचा आवडता रंग मानला गेला आहे. एवढेच नाही तर सोन्याचा रंग हा देखील पिवळा असतो आणि या दिवशी पिवळ्या फुलांचे रोप म्हणजे ज्या झाडाला पिवळी फुलं येतात असं झाडाचं रोप किंवा देवांसाठी पिवळे वस्त्र किंवा एखादी घरामध्ये शोभेची पिवळी वस्तू असेल तर ती आवर्जून खरेदी करावी. यामुळे गुरुग्रहाचे पाठबळ मिळून भाग्योदय होतो. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे सैंधव मीठ. बघा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मीठ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अक्षय तृतीयेला सैंधव मिठाचे पाकिट घरी आणल्याने घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि या मिठाचा वापर जेवणात किंवा घर पुसताना केल्याने घरातील लोकांचे आरोग्य हे कायमचे निरोगी राहते आणि घरातील सर्व दोष, इडापिडा, नकारात्मकता ही दूर होते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कापूस. आपण देवांसाठी ज्या कापसाच्या वाती बनवतो तर तो कापूस या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. कारण कापूस हा शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे. या दिवशी कापूस किंवा कापसाच्या वाती खरेदी करणे खूप शुभ मानले गेले आहे. देवासमोर दिवा लावताना या नवीन कापसाचा वापर केल्याने घरातील वातावरण हे मंगलमय, पवित्र राहते
आणि मानसिक शांतता ही मिळत असते. आणि म्हणून या अक्षय तृतीयेला तुम्हाला कापूस किंवा कापसाच्या वाती खरेदी करायच्या आहेत आणि त्याची वात दिव्यामध्ये लावून शुद्ध गाईचं तूप घालून असा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचाच आहे. यामुळे घरातील वातावरण हे पवित्र आणि शुद्ध होते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे बार्ली, ज्याला जव असं देखील म्हटलं जातं. तर बार्ली हे एक धान्य आहे. बार्ली हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ धान्य मानले गेले आहे. तुम्ही बघितलं असेल, आपण नवरात्रीमध्ये जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा घटस्थापनेच्या वेळी प्रथम अन्न म्हणून जव पेरले जाते, जे समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे. पुराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीनंतर वनस्पतीमध्ये पहिले पीक म्हणून जव विकसित केले होते. त्यामुळे याला ब्रह्मस्वरूप असे मानले जाते आणि या दिवशी ही जव खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे तुम्हाला ही जव फक्त 5 रुपयांना भेटून जाईल. ती जव तुम्हाला खरेदी करायची आहेत, म्हणजे ही बार्ली खरेदी करायची आहेत. खरेदी केल्यानंतर ती तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहेत. छान देवघरासमोर दिवा लावायचा आहे, त्या बार्लीची पूजा करायची आहेत, हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामुळे तुम्हाला ही बार्ली बांधून ही जी बार्लीची पोटली आहे तर ही तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. बघा, नक्कीच प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतील. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागेल आणि आपल्या घराची भरभराट होईल. म्हणून या दिवशी तुम्ही बार्ली ही अवश्य खरेदी करायची आहे. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू. दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी स्वरूप झाडूची पूजा करत असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही छोटीशी शिराई किंवा झाडू जो आहे तर तो आवर्जून खरेदी करायचा आहे. आणि यानंतर त्या झाडूला हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून तुम्हाला पूजा करायच्या आहेत आणि तो तसाच तुम्ही घरामध्ये ठेवून द्या. तुमचा जुना झाडू खराब झाल्यानंतरनं तो नवीन झाडू जो तुम्ही अक्षय तृतीयेला आणलेला आहे तर तो तुम्हाला वापरायचा आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कवड्या. बघा, कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो पाहिला असेल किंवा मूर्ती बघितली असेल तर माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ ही अवश्य असते. कवड्या या आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात आणि म्हणून बऱ्याच देवघरांमध्ये कवड्या या अवश्य ठेवलेल्या असतात. आणि या कवड्यांची आपण नवरात्रीमध्ये पौर्णिमेला सेवा जी आहे तर ती करत असतो. आणि जर तुमच्या घरामध्ये अजूनही कवड्या नसतील, 5 किंवा 7 या संख्येमध्ये आपल्याला खरेदी करायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे अगोदरच्याच कवड्या असतील तर ते तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाही. या दिवशी कवड्यांची खरेदी करायची आहेत आणि त्यांची सेवासुद्धा तुम्हाला करायची आहेत. आणि या दिवशी आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत तर त्यांची पूजा करून अन्नपूर्णा मातेजवळ ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला खूप जास्त महत्त्व आहे. आपण विशेष काही अशी अन्नपूर्णा मातेची पूजा करत नाही, परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही सुद्धा साजरी केली जाते. म्हणजेच अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस आपण साजरा करत असतो. या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा स्वरूपात जन्म घेतला आणि म्हणून आपण हा दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो. जर तुमच्या घरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती आवर्जून तुम्हाला खरेदी करायची आहे. आणि जर मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला पूजा ही देखील करायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पिवळी मोहरी. बघा, या दिवशी पिवळ्या मोहरीची खरेदी करणे हे देखील सोन्यापेक्षाही मौल्यवान समजलं जातं. पिवळी मोहरी ही अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तर तो खूप जास्त वाढतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला पिवळी मोहरी ही आवर्जून खरेदी करायची आहे. तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळाची भांडी ही सुद्धा खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जर आपल्या घरामध्ये या दिवशी पितळाची भांडी आपण खरेदी करून आणली तर घरामध्ये संपत्ती वाढत असते. अन्नधान्याचा पुरवठा जो आहे तर तो कधीही कमी पडत नाही.
त्यामुळे शक्य असेल तर एखादं तांब्याचं भांडं जे आहे तर ते आवर्जून खरेदी करावं. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र. बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि माता लक्ष्मी ही तिचे आसन सोडून कधीच कुठे जात नसते. जर हेच श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल, आपल्या देवघरामध्ये असेल, तर आपल्या घरातून लक्ष्मी ही कधीच कुठे जात नाही. जर या दिवशी श्रीयंत्राची खरेदी केली तर आपल्या घरातील आर्थिक चणचण जी आहे तर ती दूर होते. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात. आणि म्हणून जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल तर ते खरेदी करायचं आहे आणि त्यावरती कुंकुम अर्चन जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे. आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर मग नवीन खरेदी करायचं का, तर अजिबात नाही. ते श्रीयंत्र तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यावरतीच तुम्हाला कुंकुम अर्चनची सेवा करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कुंकुम अर्चन करणार आहे तेव्हा तुम्हाला नवरनव मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा नवरनव मंत्र म्हणत तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करायचं आहे. किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर या दिवशी कासव खरेदी करणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. बघा, कासव हा भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे. कासवाची पाठ जी आहे तर ती बघा कशी टणक असते, मजबूत असते. आणि म्हणूनच कासवासारखंच टणक होऊन आपण आपल्या आयुष्यात येणारे जे काही दुःख आहे तर ते पेलण्याची ताकद आपल्याला मिळत असते. म्हणून आपल्या घरामध्ये कासव जे आहे तर ते आवर्जून असावं. कारण हे कासव जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरात, आपल्या आयुष्यात जी काही दुःख आहे तर ते पळवून लावत असतं. आणि हे कासव जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून जर कासव आपण खरेदी केलं तर आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडत असतात. आता कासव घेताना कोणतं घ्यायचं आहे, शक्यतो पंचधातूचा तुम्ही कासव घेऊ शकतात. पंचधातू शक्य नसेल तर तुम्ही पितळाचं घेतलं तरीसुद्धा चालेल. तर ते कासव खरेदी करायचं आहे आणि छान त्याची पूजा करून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू आहेत ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ज्या आपल्याला अक्षय तृतीयेला खरेदी करायच्या आहेत. आणि सोन्यापेक्षाही खरं तर याच वस्तूंचा मान आहे. भक्ती आणि श्रद्धेसमोर वस्तूंची किंमत ही नेहमी दुय्यम असते. आणि म्हणून अक्षय तृतीयेला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणून तिची मनोभावे पूजा केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नक्कीच राहील. किंवा जेवढ्या वस्तू तुम्हाला घेणं शक्य होईल तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्या घरामध्ये काही वस्तू आहे आणि काही वस्तू अशा आहे ज्या तुमच्याकडे नाही, त्याच तुम्ही खरेदी केला तरीही चालेल. परंतु प्रत्येकाने एक तरी वस्तू आवर्जून खरेदी करायची आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.